Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. व्हॉल्टेअर. क. लिओपोल्ड रांके. ब. रेने देकार्त. ड. कार्ल मार्क्स. उत्तर व्हॉल्टेअर. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला. कार्ल मार्क्स. क. लुसिया फेबर. ब. मायकेल फुको. ड. व्हॉल्टेअर. उत्तर ब. मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्टरी. 2. लिओपोल्ड व्हॉन रांके थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी. 3. हेरोडोटस द हिस्टरीज. 4. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. उत्तर कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. दुरुस्त केलेली योग्य जोडी कार्ल मार्क्स दास कॅपिटल. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. प्रश्न क्रमांक 1. द्वंद्ववाद. उत्तर 1. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. आयनल्स प्रणाली. उत्तर 1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच आयनल्स प्रणाली असे म्हणतात. 2. आयनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी आयनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 1. खियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर 1. इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीने का इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहासलेखनाच्या पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4. क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा सिमॉन द बोव्हार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 2. फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर 1. 20व्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणाच्या माध्यमातून इतिहासलेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. 2. त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. 3. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. 4. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. लिओपोल्ड व्हॉन रांके.
रेने देकार्त, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, व्हॉल्टेअर. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. 3. समाजातील सर्व घटकांनाही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. 4. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. प्रश्न क्रमांक 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. 4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. प्रश्न क्रमांक 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 2. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा. अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दे बोव्वार हिने मांडली. 3. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. 4. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. 5. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर. लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते 1. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. 2. इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. 3. इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. 4. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. थँक्स फॉर वॉचिंग.